नमस्कार मित्रमंडळी, स्वागत असा तुमचा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी, सध्या पावसान जरासं स्टॉप घेतलेलो असा आणि माझ्या आजूबाजूक तुम्ही बघू शकता कसली हिरवळ पसरलेली आहे. एकदम गावातलं हे वातावरण अगदी भारी वाटतं. कधी जर गावात येणं झाला ना तर तुमचा पण मन अगदी प्रसन्न होताला, हे 100% असा. गावात राहिलेल्या माणसाक अगदी काहीच गोष्टींची कमी पडत नाही. आणि असं म्हणतात की काही गोष्टी म्हणजे काही वस्तू, काही पालेभाज्या, फळं ती ज्या त्या ऋतूतच खाऊची असतात, ज्या त्या पिरियडमध्येच खाऊची असतात. तर मंडळी, अशीच एक गोष्ट असा की आताशी तुम्ही बघू शकता. आता माझ्या पाठीमागे लोकांनी भाजी वगैरे म्हणजे घातलेली होती. करंद असं ते करंद म्हणतात ते का, करंद वगैरे घातलेले असत. काही लोकांनी भाजी वगैरे घालूक सुरुवात केलेली असा. पण या मंडळी आपण घालतो त्याच्यानंतर आता रुजान वगैरे येतात आणि आपण नंतर खातो, ह्यो भाग वेगळो. तर रानभाजी म्हणजे आपल्या परिसरात मिळणारे काही रानभाजी जे असतात, फोडशीची भाजी असतात, कुड्याची शेंगे असतील, तर कुरडूची भाजी असतात, टाळकुळं असतात. असे बरेचसे रानभाजी आपल्या कोकणात आता पावसाच्या सीझनला मिळतात. तर मंडळी, आता आपण जातलो कुड्याची शेंगे काढूसाठी. म्हणजे कुडो हा एक झाड असा आणि तो कुडो एवढो आयुर्वेदिक असता की काही गोष्टींवरती त्याचे उपचार पण होतात. आणि असं तो कुड्याचा झाड असता. तर त्या कुड्याचं झाड आता तुमका दाखवतले आणि त्याच्यापासून जे शेंगे येतात त्या शेंगांची भाजी केली जाता. ती भाजी अगदी आरोग्यासाठी खूप चांगली असा. म्हणजे गॅसेस वगैरे ज्या लोकांका अपचन वगैरे होता, तर ती भाजी असा ना ती खूप आयुर्वेदिक असा. त्या दृष्टिकोनातून ती भाजी खाल्ली तर जे काय आपल्या दोष वगैरे असतात, जे गॅसेस वगैरे काही गोष्टी, तर ते दूर होतात. तर म्हणूनच मी म्हटलंय की ज्या त्या ऋतूतच जी ती भाजी खाऊची असता, जी ती फळं खाऊची असतात आणि ज्या त्या ऋतूतच होतं, तर आपल्याक हे असे रानभाजी वगैरे मिळतले. तर मंडळी, चला आईले चल येते. तर मंडळी, आता मी आणि आपलो भाऊ म्हणजे सचिन साळकर, फेमस यूट्यूबर, तुमका पण माहिती असत, त्याची आई. तर आम्ही दोघं जण मिळून आपला खोरणाचा भाग हा म्हणजे असंच खाली भाग असा, त्याच्यात वगैरे रानभाजी वगैरे असे इलेले असतात. मग त्या ठिकाणी आपण जातो. आपल्या बघूया आता ते कुड्याची भाजी वगैरे मिळता काय, आणि जर काही दुसरी कोणती भाजी जर मिळत असली तर ती पण बघूया. चला तर मंडळी, आता आपण त्या ठिकाणी जाऊया. व्हिडिओ पूर्ण बघा. हे जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ नक्की लाईक करा. चला तर मग आता आम्ही कोरणात जातो. चला तर मग मंडळी, आता आपण कोरणाच्या दिशेने जातो. बघू शकतास कोरा काजीची लागवड वगैरे केलेली असा या जमीनवाल्यांनी. आणि ती बघा, ती नानी सचिनची आई पुढे चालता. तिका माहिती असा काही काय मिळाता म्हणून तिकाच घेऊन इले. चला तर आपण कुडे बघूया. कुडे ह्यो कुडोच ना नानी? हा बघा, ह्या असा झाड असता कुड्याचा आणि ह्याच्यावर आता शेंगे इलेले नाहीत अजून. तर बघूया, आपल्याक भरपूर कुड्याची झाडं असतात. ती बघा, पूर्ण परिसर असा कुड्यान भरलेलो असा. दुसरी खायची भाजी गावली ना तर ती पण दाखवूया. थोडीशीची बीट नाही अशी दिसली ना तर सांग माका. हे करांदे, हे बघा, या करांद्याचा झाड. पण हे गावठी ना, हे पण खातात. हे पण करांदे उकडून खायचे. बऱ्याच वर्षांनी येईल की इकडे. भारी केले नाही इकडे, झाडा बिडा लावले नाही. ते बघ, कुड्याची झाडा तर भरपूर असत. अजून वाढले नाही साईडला. हा, नुसती फुलं येतात. होय होय. हो. ते बघा, त्या साईटिक असत, ह्या साईटिक असत ना ते पूर्णपणे नुकती नुकती बारीक फुला येतात त्यांका. आणि शेंग पण इली आपण बारीक हा म्हणताना. आणि मच्छर ना. बघूया ना.
ये काय कोणी काढले? काढूक नाही नुसतं सुरुवात आहे इकडं आणि गाव खायचं घरी नाव उसळा हे होतं आपल्या डोंगरात कसे पटकन वाढतात ते ह्या कोणचा परडा? म्हणजे पणाचा पण्याचा? काही दिसणार नाही अजून ह्यो कोण पनो? त्याच्या पडला हे बघा पनो व्हायचं असं राखण करता. मुलगा बरोबर शिंदे येतात ते काय झाला का त्यांचा मस्त एक नंबर होता. पण हे गावठी चुरून ना? गावठी चुरून मुळी अधिक ना हा मुळी अटकवणं कसा हा. तर त्यांनी ही भाजी खायची ही चूरणाची. चूरणाची हा पण गावठी चूरणाची पण चांगली. गावठी चूरणाची चांगली. अच्छा. आणि आपण घालतो तो तो गावठी चुरूनच तो विकतो बाजारात आणतो झाड देतो. तर मंडळी हे बघा ह्या झाड जा असा ना आता चूरणाचा झाड असा आणि ह्या मूळव्याधिक वगैरे उपयुक्त ठरता. म्हणजे बघू शकतास तुम्ही आता असं रुजान इलेला असा. जर समजा तुम्ही बाजारपेठेमध्ये जर घेऊन गेलास ना लावलेला आता ह्या लावलेला ह्या लावलेलं चुरून तो म्हणता. आणि दुसरी गोष्ट जर बाजारपेठेत जर तुम्ही घेऊन गेलास तर पैसे देऊन तुमका घ्यायचे लागतात व्यवस्थित अगदी. आम्ही स्वतः केलेलो आहे. आणि ह्या हय स्वतः लावलेला ह्या परड्यावाल्यानी. हय काय ऊस पण लावले नाहीत की काय? हय ऊस पण लावलेलो असा म्हणजे पण्यान बरीच डेव्हलपमेंट करून ठेवल्या ना. तर काजू लावल्याने अननस लावल्याने. वा. ह्या हसोळ्याचा झाड ना? हा इथे हसोळी. तर ह्या महामंडळी हसोळी पण ती धरतात कधी? आता सरायच्या टायमात. सरायच्या टायमाक धरतात. म्हणजे ज्या त्या ऋतूमध्ये जाता फळ खायचा. बरोबर ना? उलट चांगली एकच लोक खातात. हसोळी घेऊन? हो घेऊन खातात. घोटाच्या वेळेला भाजी नाही. तर मंडळी हे बघा हे घोट्याचं येला. नाणे आता कुड्याचे शेंगे नाही मिळाले तर घोट्याच्या यालाची भाजी तरी करू खूप चांगली असता म्हणता. ते काढता ते थंय पण असत कवळे. अजून 8 दिवस जाऊ काय कुड्याच्या शेंगांचा. होय ना? हो. तर मंडळी ना ह्या झाड काटेरी असतात तुम्ही बघू शकतास. ह्या आता कवळा असा त्याच्यामुळे तुमका हे काटे टोचणत नाही. पण जेव्हा आता जून होता तेव्हा अगदी फांजाळे निघतात असा या झाड असा. ह्याची भाजी काय डाळ वगैरे टाकून करतात ना? अशीच केली तर चांगली लागते. चांगली लागता ना? पण बारीक चिरू काही. हां बारीक चिरायची कांदा खोबरा घालायचा. हां. एक नंबर भाजी लागतं पुढे गोट्याच्या यालाची. हे काही आधी सहसा मिळत नाही. हां. हां. तर मंडळी नानी म्हणजे सचिनची आई ना ती अगदी म्हणजे वैद्यकीय जे गावठी काय उपचार वगैरे असतात ती पण ती करता. म्हणजे गावठी औषधं वगैरे असतात. तर नानी कशा कशावर औषधं वगैरे तू देतं? औषधा गाठ सरकण्यावर आहे. गाठ सरकता ते का? परत कावेळी वगैरे काय देतस का? कावीळचा पण हा. कावीळचा पण देतस. तर मंडळी आपल्या आजूबाजूक मिळणारे परिसरात ना जे काही गावठी औषधी असतात ते नानी देता. आणि आम्ही पण सध्या तिच्याकडेनच जातो. म्हणजे जर गाठ वगैरे सरकली तर जाऊन तिका त्रास देतो आणि ती अगदी चांगल्या मनानं अगदी उपचार करता आणि तो उपचार आमका उपयुक्त ठरता. हे पुढचे ह्याच्यात घोट्याच्या एलीचे पुढचे तुरे काढू काय? कवळे कवळे ना? कवळे कवळे. त्याच्यात चण्याची डाळ घातली तर एक नंबरच जाता. बघ भैया येते.
पण ही अगदी लिमिटेड प्रमाणातच मिळतात ना, म्हणजे एकदम जास्त पण काही दिसत नाही. नाही जास्त नाही, कमी प्रमाणात गावते. एवढीशी झाली ना तरी भाजी चविष्ट लागते त्याची. चविष्ट आहे ना, हां, पण करूक पण होई तशी. आरोग्यासाठी चांगली. आरोग्यासाठी चांगली, सगळ्या बाजून चांगली. म्हणजे कांदो खोबरात घालूचा हे आणि बघ, हे पण वाटल्यास आपल्यात होई असली तर चण्याची डाळ टाकायची. हे बघ धर. थोडी चण्याची डाळ टाकली का चविष्ट, अजून चविष्ट होता. कवळं नाही असा ना. हो. होतो होतो वरचं घेतो, खाली काढतो. हो चा. थंय एक आता. इतकी तरी जाऊ का? हो बघा मंडळी, काढ काढ मोडून काढ. धर. जुना जुना तो अर्ध टाकलं. आता लावून मिळत नाही आणि कोणाला विकत पण मिळत नाही. असं शोधून काढल्यानंतरच मिळतात. शोधूक ठीक हा, पण मच्छर भरपूर हा. मच्छर सोडून काढता. म्हणजे ह्या साईडीक बघूया आपल्याक दिसता का काय. हय पण खड्डे कशाक तरी मारून ठेवल्यानात पाण्यान. पूर्ण जंगल हा मंडळी, बघू शकतास. पूर्ण म्हणजे पूर्ण जंगल हा. या साईडीक काजूची झाडा लावल्यानात प्रणवानानी, आणि ह्या साईडीक पूर्ण जंगल हा. त्यामुळे हे बघा तुम्ही बघू शकतास, हे जे मच्छरचा जो प्रमाण असा, हे बघा भरपूर असा. हे माझ्या हातावर तुम्ही बघू शकता. हे बघा कसले मच्छर बसतात बघा. तेल पण मी लावून इलंय, थोडंसं बाम पण लावलंय. ह्या साईडीक पण पूर्ण जंगल आहे बघा, आणि त्या साईडीक जाऊची काही हिंमतच नाही. पूर्णपणे झाडा असत, काट्याची वगैरे वेल. हे बघा घोट्याचे येल, घोट्याच्या येलाची भाजी. सावकाश घे. एक सोडून काढूचं लागतं. हो, आणि ते एकदम म्हणजे असत घोट्याचे येल भरपूर, पण ते सगळे जून असत ना. असे नवीन येणारो कोंब जो असा तो घेऊ काय क्वचितच मिळता. जास्त पुढे जाऊ नको. स्टंट बघू शकतास म्हणजे स्टंट जुन्या माणसांचे अजून मजबूत आहेत बघा. आणि आम्ही, आणि आजूबाजूक बघा तिच्या मच्छर किती गोवतात ते. मच्छर मच्छर पाण्याक सांगा काय मच्छरसाठी काहीतरी कर म्हणून. हो बघ, हो हैतोर हैतो एक ना. कसलो तो नाही तो हैतो. हा गोट्याच होता ना. हा, तो ओढून घेतलंय ना, तो लक्षात नाही. मच्छर खाता. होय होय होय, भरपूर आहे मच्छर. नाही नाही, तकडे पुढे नको जाऊ. हे घ्या सावकाश. आणि चार तरी गावात एवढीशी भाजी. हे बघ, हे बघा कशा प्रकारे ती वेल असता बघा. असं कुठून घेऊ का? वरचा टोक ना. पुढचा टोक येता ना, असं कुठून घ्यायचं. त्याचीच भाजी चांगली जाता. तर मंडळी आता ना या साईडीन असे बघत बघत आम्ही वरती जातो, कारण हैसं खाली पाण्याचा परडा संपला आणि हय दुसरी हद्द चालू झालेली असा. आणि त्या साईडला तर भरपूर जंगल असा. कोण नाही कोण जनावरं वगैरे आताशी पावसात असतात, त्यामुळे रिक्स नको आपण घेऊया. आपण आता वरती जाऊया. आपल्या बघा म्हणजे बघू शकतास तुम्ही, थोडीफार होईना पण आपल्या गोट्याच्या येलाची भाजी ही मिळालेली असा.
आणि अजून बघूया आता कुठे आपल्याला मिळता काय पुढे. हे बघा, तो पण एक कोमिलेलो असायचं. इलेलो आम्ही कुड्याचे शेंगे बघू, पण कुड्याचे शेंगे काय अजून तयार झालेले नाहीत. नुकते जीव जीव पण येतात. हां, पण आपण इलेले आपली फेरी तर आपली फुकट गेली नाही. आपल्याकडे एक रानभाजी म्हणजेच ही गोट्याच्या वेलीची भाजी, ही बघा, ही आपल्याला मिळालेली असा. आणि ती सुद्धा आणि ती चविष्ट पण आहे. नानी इली माझ्यासोबत म्हणून, नाही तर मी गोट्याचे इली आपले शेंगे येऊन शोधणार असते कुड्याचे, आणि काहीतरी तिसराच नेना असते. कारण मागे असाच झाला, माका दुर्वा आणूक सांगितल्याने घराने, आणि मी हेडो घेऊन गेलोय नानी घराकडे. एवढं घेऊन गेलो. हेडो सेम दुर्वांसारखंच असतं ना तो. आणि हे पटकन लक्षात येणार नाही हां, म्हणजे हे जे काही गोष्टी असतात ना मंडळी, ते जुना माणूसच आपल्यासोबत असला ना, तर आपल्या पटकन त्याचो पटकन समजून जाता समोरची व्यक्ती की ही भाजी अमकी आहे, ही भाजी तमकी आहे. तर आता बघा, आम्ही इलेलो कुड्याच्या शेंगासाठी. कुड्याचे शेंगे नाही, पण नानिक गोट्याचे येल तरी दिसले, आणि त्याची पण भाजी भारी होता असं ती म्हणता. आपल्याक तर काय माहीत नव्हता गोट्याच्या येलीची भाजी करतात, पण आता तिच्यासोबत इलंय म्हणून आपल्याक गोट्याच्या येलीची भाजी पण समजली. गोट्याची येल आपण तोडून टाकतो मिळाली का, काटेरी असता म्हणून. आणि याचा उपयोग काय होता गे? त्याचं ही पण आयुर्वेदिक का? आयुर्वेदिकच आहे. होय ना. ही आधी सहसा मिळत नाही कोणाला. हां, ही काय पाण्याच्या मम्मीने काढलेली थोडी. काढलेली आहे ना. हो, नाही तर अजून मिळणार असते. अच्छा अच्छा. आता प्रणवची मम्मी व्हिडिओ बघतली तेव्हा म्हणतली आमचे एवढे गोट्याचे वेली विशालने काढल्यान. प्रणवची मम्मी करता. होय ना. हो, त्याचा पप्पा इकडे ना, आम्हाला त्याला आवडतं ना. अच्छा अच्छा अच्छा. हां, हे बघ, हो पण हं. परडा साफ केले ना, तर अजून नाहीतर अजून भेटली असती. पटकन गावाची नाही, इरडभर शोधूची लागतं ते का. हो, हे बघ वरती असा, पण तो खया दर बघतोय जास्त. मिळता काय. हे घ्या. तो टोक लावते थोडी आ. हे बघ. मस्तच गावलं असे गावाकडे. असे गावले ना, मोडात थैसूनच मोडून घ्यायचा. हां, म्हणजे जो बरोबर. हां, नाही तर ते जून असते. हे बघ, हे त्या साईडची गत, पण ते तोडलेले आहेत माका वाटतं प्रणवच्या मम्मी. तोडलेले असते. नाही तर एवढ्यात कसं लिहिले हे बघ, हे बघ, हे कुठलेले होते बघ. कुठले. हां, आपल्या मम्मीनंच कुठल्या नसते. ती करता ना. होतं की. हे घे. ती नांदेडची आहे ना, मग तिला माहिती मग आहे. तिका माहित आहे, म्हणजे ती बरोबर भाजी, म्हणजे ज्या ठिकाणी डोंगर दरी असतात त्याच ठिकाणची ती. नांदोज गावामध्ये पण असे डोंगर वगैरे असतात भरपूर, आणि त्याच्यामुळे पटकन सहजरित्या भाजी मिळते. आपण कुठलो पुढेच आहे ना. तेल खाता, आणि एवढी तरी गावाकडे होते. मी तरी बघूया जाता जाता. सावकाश सावकाश. पण्यान तिरपळणीची पण झाडं लावले ना, त्याच्यामुळे काटे टोकतो. ते सेफ्टीसाठी आहेत, म्हणजे कोण असे हे हे बघा, आता आम्ही कुठं एक, पण तुम्ही तोडला ना. हे बघा, तोडून टाकले मी. योग्य एक मी कुठले दर. मोडात तू मोड. तो बाई ना मोडलं ना. तो मोडले. गाडी गाव चौपुढे बघ. ते बघ वरत, ते बघ, असं ते बघ, ते मिळतले. बाहेरच्या बाजून जाऊ. हां, बाहेरच्या बाजून म्हणजे समोरच्या साईड. मोड इतके लांब नाही, पुढे आहे अजून पुढे. मोडात तरच मोडूचा तो. नाही मोडणार तो.
ते खरं काढूच नाही होतो ना. नाही उबगला पण होतो. असे गावाकडे सुरे बारके बारके त्याची भाजीच एक ठीक नंबर आहे. जाता. हे मस्त ते कुठलं हे बघ. मालवणात नाही मालवणात नेलंच ही हम्म. काढून त्याला लोक विचारतील कशी भाजी करायची, धुवायची आणि बारीक कापायची. धुवायची आणि बारीक कापायची. कापायची तर होई असली चण्याची डाळ हां. तर वाईट थोडी टाकायची, नाही तर अशीच पण कांदा खोबरा चव घालून कशी लागता भाजीची? भाजीची चव एक नंबर. एक नंबर. हां. गावठी भाजी अगदी खाऊचीच, रानभाजी. आणि ही होईच बरीच पाण्याचा दरवाजा लावून ठेवूया, होय होय लावते. नाही तर पण मनात उघडो टाकल्याने आणि गेली. प्रूफ ही म्हणून फक्त व्हिडिओत असा पनीरचा- मी सांगू शकते ते काय पण तुझं आकडं लावलंय. फक्त मिरगावरच गावता. तो बघ हे पण वेला तुझ्या समोर. त्याचं नाही आपल्या आतमध्ये तू मगे म्हणशील तर मगे गावाची नाही. नाही ना. नाही. मग जून झालं काय त्याचा काय उपयोग काय नाही. उपयोग नाही. तू तुरे इलेलेच होया पहिलं आता तू जंगल ते लांब लचक ना तुरे गावाकडे अडचण असल्या कारणांना काढूक गावत नाही. काढूक मिळत नाही. वरती वरती तर दिसतं ते बघ. ह्यो एक हा, ह्यो एक हा. तो गावाचं नाही एवढं. गावाचं नाही. हे इकडे काही नाही ना दिसलं. नाही तकडे बाहेर बघलोय मी त्यासाठी. ते काढलंय नाही बघलंय मी. अजून इकडे काही दिसतात का? अजून असतील पण ती अडचण खूप आहे. कोणी कोणी कुठल्या नाही. कुठलेले आहेत ते? हे काय योगी ते बरीच लोक सोडून माहितीवाली काढणारी होत ना. बाहेर जाऊया, बाहेर जाऊया. बघू शकतास मंडळी गचकाट किती आता. घरची येली हं. आता सकाळपासून एक तास अर्धा तास झालो आणि आम्ही शोधतो आणि शोधतो. शेवटी इल्लो कुड्याचे शेंगांका आणि का मिळाले काय? नाही मिळाले कुड्याचे. मिळाले काय आपल्या आपल्या कोट्याची आली. घोट्याचे वेली गावले. मग ठीक, हे उलट गावलंच नाही पण आम्ही आता शोधून आमचा नशीब चांगला. हा ते लोकांना भरपूर जण काढून काढून नेत असतात. हा त्याच्यामुळे हा, ही आपल्याला भाजी मिळालं. ना एवढीशी झाली तरी चविष्ट भाजी आहे. चविष्ट आणि हा, खूप आणि हा गावठी भाजी आयुर्वेदिक भाजी आहे. आयुर्वेदिक भाजी आहे. हा ही असं सहसा कोणाक गावत नाही. गावात नाही आणि आपल्या गावली आज. हा, आणि ही कोणाक तशी माहिती पण नाही. हम्म. हा ह्या नवीनच्या पिढीत तर अजिबातच माहिती नाही. आणि ही भाजी कशी काय करायची? भाजी कांदो धुवायची, बारीक कापायची हं. आणि त्याला जरासा पाणी टाकायचा हं. आणि त्याला परतायची. कांदो खोबरा मिरची होई तर मिरची ओली टाकायची, मसाला होई तर मसाला टाकायचो. हं. पण ओले मिरच्याची चांगली लागतात. हं. हां चविष्ट लागतात. कांदो खोबरा त्याला तळायचो आणि मग परत ही पण तळायची म्हणजे मुराल्या आगीवर हं. ती हे करायची. बरोबर. हां तर मंडळी आता तुमका नानीन सांगितल्यानी भाजी कशी काय करायची ती, तर तिने रेसिपी पण सांगितलेली असा त्याप्रमाणे तुम्ही ट्राय करूचो प्रयत्न करा. पण ही भाजी मिळताना जरा मुश्किल होतली. गावाकडची जर लोक असली आणि गावात राहणारी असली ना तर त्यांना ह्या सगळ्या माहिती असतात. आणि जर अशा लोकांकडनं जर तुम्ही घेतलात ना सांगून वगैरे, खरोखर एकदा खाऊन बघा ही रानभाजी. एखाद्री सीझनला खाऊन बघा, खरोखरच खूप चांगली लागता. आणि आपण पण ते ट्राय करतलो आणि कसं सांगतो आपण बनव म्हणून, कारण तिका बऱ्यापैकी माहिती असा सगळ्या गोष्टींची. तर आता आपल्या घरी थोडेफार कोंब जे असतात ते दिसतात गोट्याच्या येलीचे, ते आपण घेऊया. पाऊस पण भरलेलो असा, तर त्यामुळे लवकरात लवकर घरी जाऊया. आणि मच्छरचं प्रमाण एवढा असा ना, अशा ठिकाणी तुम्ही बघू शकतास. आता आम्ही एवढे फिरलो, घाम पण भयंकर इलो बघा, गरम पण होता कारण वातावरण तसं असा. तर मंडळी अशा ठिकाणी जाऊन जर समजा ही भाजी काही लोक सांगतात की महाग दिल्यान, तर त्याच्या मागचं कारण म्हणजे बघा की अशा झाडाझुडपात आपल्याला जाऊन ही भाजी काढूची लागता. कुड्याच्या शेंगाची असू देत, हुरडूची असू देत, कुरडू भाजी असू देत किंवा अन्य रानभाजी कसली पण असू देत, तर अशा जंगल भागात जाऊन ती काढूची लागता. उगाच नाही ती का रानभाजी म्हणत. तर त्यामुळे थोडंसं बेनिफिट
मच्छरचा पण प्रमाण या भरपूर असता. सगळ्या गोष्टींचा सामना करत आपल्या त्या ठिकाणी जावचा लागता. त्याचबरोबर काळजी घेऊची लागतं की सरपटणारे प्राणी वगैरे जे असतात मग त्यांका पण आपण लक्ष देऊन या काम करूचा. त्यामुळे ही भाजी महाग मिळाली असं म्हणू नको. तर थोडीफार का होईना मिळाली त्या भाजीचा आनंद घ्या. खरोखरच आरोग्यासाठी खूप उपयुक्त अशा भाजी असतात रानभाजी, ते नक्की ट्राय करा. चला आता आपण आजूबाजूच्या ठिकाणी बघूया आपल्याला अजून किती मिळतात ते. ज्यांका ना आताच्या मंडळी असले भाजी नको, असले भाजी नको माझ्या जी लागतं नकोच नको. म्हणजे बघा फेमस युट्यूबर हा पण त्याला रानभाजी आवडत नाही. म्हणजे काय काय आवडतात काय काय नाही सांगा तुम्ही कमेंट करून त्याका की रानभाजी खा म्हणून. कुड्याची भाजी खाता, कुड्याची भाजी खाता, कडू भाजी खाता. कडू भाजी आवडता असं कारल्या बिरल्याचं रस दिलं ना तर तो खाता. हां पण ही अजून एकदा कधीतरी करतो हां पण खाता तो जास्त नाही, थोडीफार त्या कधी ते बघते पुढे. होय. जास्त भाजी लागतच नाही, थोडीशी भाजी लागता. जास्त आमच्यासारखी भाजी खायच नाही तो. त्याका जरासच भात लागता, जराशीच भाजी लागता. मस्तच गावले रे विषा. होय ना. पहिले आम्ही खाली गेलो ना, लक्ष नाही होतो. अकडेच गावली असती पण ठीक आहे, नाही तर ती चुकणं असती. हो ते बघ पुढे दोन अडचणी जाऊ नको जास्त. जंगलात फिरायला दिवस गेलेले पण आता सवय मोडलेली आहे ना. बरोबर. तुझा मायार आहे का ना वांगोडा वायंगोडा तकडे पण असला भरपूर असताला ना रानभाजी वगैरे. जास्त हीच भाजी खातो. होय. हो. त्यामुळे त्या भागात रवलेल्या माणसांकाच माहिती असतात कसले कसले भाजी कोळशीची असतात ते. भाजी, कोळशी पण एक असतं, तिची पण भाजी चांगली जाते. तो बघ समोर येता तुका तो गावतलो. तो बघ हो. पुढे पुढे येतो. हां हां. तोपर्यंत माका पण गावलेले काढते. मंडळी भाजी वगैरे तर ठीक आहे पण काळजी मात्र घ्या अशी भाजी वगैरे काढताना. झाडावरती कोण असतात त्याची शहानिशा करा आणि नंतरच ती भाजी काढा. कारण आताच्या ठिकाणी आताच्या ह्याच्यामुळे ना जनावरांचं प्रमाण असता. अशा ठिकाणी हिरवी सरपटोळे म्हणून असता, तर अशा झाडांवरती ती अधरून सापडता आणि ते खूप वाईट असतं. तर शक्यतो काळजी घेऊनच अशी भाजी वगैरे काढा. ते बघा वरती असत पण आपल्याला काही ती मिळाची नाही. सोडलेल्यात ना तुरे मस्तच गावली. होय ना. असे बारीक तुरे गावले. योग्य. ती बघ हाताकडे बघ एक. औषध माहिती आहे तुझ्या ही भाजी करूची. होय ना. हो हो. आई पण आमची घुमडा गावातली. तुका माहिती आहे. घुमड्या गावात पण पाठीमागे का विशाल काय होतो त्या झाडावर वाय पकडी गावाकडे बरे गावतली की नाही दिसलं मी येते. हा ह्यो एक दिसलो माका मस्त.
होय तो का कापलं काय? हो. असे गाव पाहिजे मस्त मस्तच गावले रे बाळा. जर कुठे तोडले ह्या तोडलेली आहेत ना त्यांका बरे त्यांका नवीन इले तुरे. असो मेळा कोय ना. हा घसघशीत गाव काय ते ताजी ताजी सांगते का तोडलेले आहेत ना त्यांका ते चांगले येतात ती. बनतात ना ताजी. पाऊस बघा कसलो जोरदार, आवाज बघा फक्त. छत्री पण नाही आणली आहे. होय होय. हे बघा पाऊस बघा पाऊस. छत्री वगैरे काय आणली नाही, डायरेक्ट भाजी काढू केलं. तेव्हा वातावरण तसा नव्हता पावसाचा. ती बघा नानी बघा झाडाच्या आसाऱ्याक रवलेली असा. आणि मी पण तर आपण त्या ठिकाणी जाऊया, थंय कमी दिसता विजाची प्रमाण. 1 2 3 4. हा पाऊसच पाऊस. तर मंडळी पाऊस पण इलो, थोडासा भिजाक पण झाला. आणि आपल्या की बघा ही नानीच्या हातात बघू शकता एवढी आपल्या भाजी सध्या मिळालेली असा. आणि ती भरपूर झाली, म्हणजे भाजी काय भातासारखी खाऊची नसता. अगदी थोड्या प्रमाणात जरी असली ना तरी ती भाजी चविष्ट असता, आयुर्वेदिक असा. तर पूर्ण जो परिसर होतो ना, पूर्ण परिसरात आपण फिरलो. जवळजवळ आता 1 तासभर होतिलो. आणि तासभराच्या वेळेत आपण ही एवढी भाजी काढलेली असा. मंडळी जर समजा मी एकटो इलो असते ना तर आपल्याक कुड्याचे शेंगे मिळाले नसते तर मी असंच जाणार होते. आपलं व्हिडिओ पण अपुरो राहिलो असतो. तर रानभाजींची ओळख असणाऱ्या माणसाक बरोबर नेलं, म्हणजे सचिनची आई होती माझ्यासोबत. तर त्यामुळे काय झालं की एक भाजी मिळाली नाही, पण आपल्याक दुसरी भाजी म्हणजे जी गोट्याच्या येलची भाजी असता तर ती आपल्याक मिळालेली असा. आणि त्यामुळे आपल्याक आजचा दिवस खूप चांगलं गेलो. आपल्याक आज ती भाजी खाऊक मिळतली. तर भाजीची रेसिपी पण तुमका त्यांनी सांगितलेली असा. तर ही भाजी जर मिळाली तर एकदा ती रेसिपी करून बघा. आणि जर तुमच्या भागात जर अशी भाजी रानभाजी वगैरे आढळत असतील तर नक्कीच कमेंट करून सांगा. तर चला तर मंडळी आता आपण इथेच थांबूया. कसं वाटलं व्हिडिओ कमेंटद्वारे सांगा. जर तुमका आपलं जो कोकणातला परिसर असा तो जर आवडलो तर व्हिडिओ नक्की लाईक करा. जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर भेटूया आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये, नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, काळजी घ्या. नको राहून द्यायचं.